संयुक्त ताराबाई पार्क यांच्यातर्फे तमाम शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक शुभम विजय सावंडेकर, संस्थापक संयुक्त ताराबाई पार्क, कार्यकर्ते अक्षय कुमार कदम, सौरभ दुसरा, राहुल गव्हाणे, सईद शेख। गतवर्षी हंगामातील 100 रुपयाच्या दुसऱ्या हप्त्यासाठीचे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ज्या साखर कारखान्यांचे प्रस्ताव साखर आयुक्तांमार्फत शासनाकडे सादर करण्यात आलेले आहेत, त्यांची या आठवड्यात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक लावून शासनाच्या मान्यतेने तातडीने दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करणार असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सावकर मदनाईक यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने काल निवासस्थानी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली। यावेळी गतवर्षी तुटलेल्या ऊसाला दुसरा हप्ता 100 रुपये व 50 रुपये 2 महिन्यात देण्याबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने ऊस आंदोलनात तोडगा काढण्यात आला होता। याबाबत शासनाकडून 2 महिन्याच्या आत परवानगी घेऊन साखर कारखान्यांनी सदरचा दुसरा हप्ता ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मान्य केले। जवळपास 2.5 महिने झाले याबाबत कोणतीच कार्यवाही झालेली नाही। जिल्ह्यातील फक्त 8 साखर कारखान्यांनी सदरचा प्रस्ताव सादर केलेला आहे। यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी राज्याचे मुख्य सचिव व ऊस दर नियंत्रण समितीचे अध्यक्ष नितीन करीर यांना दूरध्वनीवरून संपर्क करून या आठवड्यात ऊस दर नियंत्रण समितीची बैठक लावण्याची विनंती केली आहे। तसेच तातडीने उर्वरित कारखान्यांचे प्रस्ताव मागून कार्यवाही करण्याचे आदेश साखर आयुक्त अनिल कवडे यांना दिले। यावेळी प्रदेश सरचिटणीस राजेंद्र गड्ड्यांनावर, विठ्ठल मोरे, सागर शंभू शेटे, मिलिंद साखरपे, अजित पवार, धनाजी पाटील, कागल तालुकाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब पाटील, अविनाश मगदूम, सागर कोंडेकर, प्रभू भोजे, तानाजी मगदूम, शैलेश अडके, संजय चौगुले, शिवाजी पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। राज्याच्या शिक्षण क्षेत्रातील एक असामान्य व्यक्तिमत्व, शिक्षण क्षेत्रात गंगोत्री निर्माण करणारे डॉक्टर संजय डी पाटील, बहुआयामी संयमी कर्तृत्ववान डॉक्टर संजय डी पाटील। डी.वाय. पाटील शिक्षण समूहाला एक वेगळा आयाम व नवी उंची देणारे डॉक्टर संजय डी पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक डी.वाय. पाटील ग्रुप, डॉक्टर डी.वाय. पाटील प्रतिष्ठान, डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूशन डीमेड टू बी युनिव्हर्सिटी ऑफ कोल्हापूर, डी.वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आकुर्डी पुणे, and डी.वाय. पाटील ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी तळसंदे।